बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार रामदास कदमांची माहिती. तर चेले चपाट्यांनी नाही तर उद्धव ठाकरेंनी आरोपांवर बोलावं, रामदास कदमांचं आव्हान. रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे का स्पष्टीकरण देत नाही? रामदास कदम यांच्या आरोपांवरून नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. अब्रू नुकसानीचा दावा टाकण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली पाहिजे, नितेश राणेंचं आव्हान. मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही, रामदास कदमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर. उद्धव ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा करणार, माफी मागा अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा. बाळासाहेबांबाबत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर अनिल परबांचा इशारा. 1993 मध्ये कदमांच्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं की जाळलं, नार्को टेस्ट करा, परबांची मागणी. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी बापाचे उद्योग तपासावेत, परबांचा हल्लाबोल. स्टोव्हची आग माझ्या पत्नीच्या साडीला लागल्यानं भडका उडाला, मी तिला वाचवलं, माझी पत्नी 6 महिने ऍडमिट होती, परबांविरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी रामदास कदम यांची नक्कल केली. याचा व्हिडिओ पौळ यांच्याकडून सोशल मीडियावर टाकण्यात आलेला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली, रामदास कदमांना किंपत पोचावी लागणार, अशांवर मराठी माणूस थुंकतोय, संजय राऊतांचा कदमांवर हल्लाबोल. रामदास कदमांना सडेतोड बोलण्याची सवय, त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले. बाळासाहेब ठाकरेंवरील रामदास कदमांच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. बाळासाहेबांसंदर्भात तशा प्रकारचं विधान करणं हे दुर्दैवी आहे. वंदनीय बाळासाहेबांसंदर्भात अशी वक्तव्य टाळली पाहिजे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रामदास कदम यांना सल्ला. बाळासाहेबांच्या संपत्ती वाद प्रकरणी मी न्यायालयात म्हणणं मांडलं, माझी साक्ष न्यायालयीन प्रक्रियेत उपलब्ध, त्यावर बोलणार नसल्याची TV9ला माहिती. तर डॉक्टर जलील परकार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरेंवर उपचार सुरू होते. तर एकीकडे युतीचं भाष्य तर दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा. भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान. भाजपने केलं तर अमर प्रेम, आम्ही केलं तर लव्ह जिहाद कसं? एकत्र यायचं नसतं तर एकत्र आलोच नसतो. राज ठाकरेंच्या युतीसोबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं उत्तर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवेंसोबत लोहगाव भागात वाद. बंडू खानवेंसोबत वाद झाल्यानंतर आमदार पठारेंना धक्काबुक्की, तर त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला मारहाण. पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि मवियातील काही घटक प्रमुख पक्षांची एकत्र चर्चा सुरू. कोण कोणासोबत कुठे लढायचं याबाबत सविस्तर बैठका, संजय राऊतांचं विधान. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी गणेश नाईकांना समज द्यावी, वक्तव्य थांबवली नाही तर खासदारकी पणाला लावू, पण जशास तसं उत्तर देऊ, खासदार नरेश मस्केंचा मंत्री गणेश नाईकांना इशारा. पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक मदत देण्याची गणेश नाईकांची प्रशासनाला सूचना. सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलने 4 दिवसांपूर्वी स्वीकारलं, मात्र अद्यापही संपर्क नाही. गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याच्या पत्रातून सूचना. गौतमी पाटीलच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे मोठे बंधू संतोष मरगळ यांना अश्रू अनावर. आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, आम्ही पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करू, संतोष मरगळ यांचा इशारा. पुण्यात गौतमी पाटीलच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणात जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांना सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवलं. खेड शिवापूर टोलनाका, नवले ब्रिज पेट्रोल पंप, एका हॉटेलमधील सीसीटीव्ही दाखवलं. गृहमंत्री अमित शहा शिर्डीत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत चर्चा. नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांकडून आढावा. 4ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा. अमित शहा सकाळी 11 वाजता साई दर्शनानं दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. अमित शहाच्या हस्ते आज विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाईल. लोणी आणि कोपरगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सहकाराच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचं एक मोठं योगदान. अहिल्यानगर दौऱ्यात ते शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करतील. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून आशा व्यक्त. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात GR कसा काढला, भुजबळांचा सवाल. हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा, मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा. ओबीसी बैठकीत पंकजा मुंडे यांची मागणी. तर दिवाळी आधी प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर अवघड होईल, जरांगे पाटलांचा इशारा. तर GR रद्द करायला बापाची पेन डेका, जरांगे आक्रमक. ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही, खाडाखोड केलेलं कुणबी दाखले रद्द होतील, खोटे प्रमाणपत्र वाटप झालं असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री बावनकुळेंचं आश्वासन.
छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातून काढून टाका, जरांगेंचा हल्लाबोल, तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय, जरांगेंची पंकजा मुंडेंवर ही टीका. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसीचं नुकसान होत नाही, जीआरमध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही, बबनराव तायवाडेंची माहिती. मनोज जरांगे यांनी 1994च्या जीआर रद्द करा या मागणीचा पुनर्विचार करावा, सचिन खरात यांची मागणी. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या हस्ते श्रीकांत ठाकरे संगीत स्टुडिओचं उद्घाटन, दिवंगत संगीतकार श्रीकांत ठाकरे हे राज ठाकरेंचे वडील, माझ्या काकांची आठवण तुम्ही जागवली, उद्धव ठाकरेंकडून श्रीकांत ठाकरे यांच्या आठवणी नवजाळा. रामराजे निंबाळकरांना उतारवयात प्रेम, मंत्री जयकुमार गोरेंची रामराजे निंबाळकरांवर टीका करताना त्यांनी लगावला टोला, तर रामराजेंनी विश्वास गमावला, उतारवयात प्रेम केल्याने फायदा होणार नाही, गोरेंची टीका. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराज भोसले स्मृती पुरस्कार प्रदान, तर मी भोळा भावडा असं मुश्रीफांनी म्हणताच काँग्रेसच्या सतेज पाटलांनी हातच जोडले. संकटाच्या वेळी नितीन गडकरी यांनी मदत केली आणि त्यामुळे मी आमदार झालो, नितीन गडकरी यांनी केलेल्या मदतीसाठी भोयर यांचं हे वक्तव्य. कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात मनसे आक्रमक, निवडणूक आयोग आणि पालिकेच्या विरोधात मनसे न्यायालयात दाद मागणार, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोयर यांचा इशारा. ठाणे पालिका आयुक्तांकडून उपायुक्त शंकर पाटोळे यांचं निलंबन, एसीबीच्या कारवाईनंतर निलंबन, शंकर पाटोळेंवर खासगी विकासकांकडून लाच घेतल्याचा आरोप. फरार दिलीप खेडकरांचा जामिनासाठी अर्ज, दिलीप खेडकरांचा रबाळे अपहरण प्रकरणात जामिनासाठी अर्ज, मनोरमा खेडकरांनी न्यायालयात चुकीची माहिती दिली, मनोरमा खेडकरांना रबाळे अपहरण प्रकरणात तात्पुरता जामीन. सखाराम बाइंडर नाटकाच्या दिल्लीतील प्रयोगाचं मानधन पूरग्रस्तांना देणार, अभिनेते सयाजी शिंदे पहिल्या 10 प्रयोगांचं स्वतःचं मानधन पूरग्रस्त भागाला देतील. महाराष्ट्रातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सखाराम बाइंडर नाटकाच्या टीमचा हा निर्णय. साईबाबांच्या चरणी 1 कोटी रुपयांचा सुवर्ण हार अर्पण, आंध्र प्रदेशातील एका साई भक्ताकडून 954 ग्रॅम वजनाचा हार अर्पण, साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. पुरात शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, सरकारने कृषी धोरण जाहीर करावं, लवकरात लवकर ठोस पावलं उचलावी, शरद पवारांची मागणी. जळगावात गिरणा नदीचा पूर ओसरल्यानंतरची विदारक दृश्य समोर, चांदसर परिसरातील शेतीसह पिकांचं तसंच रस्त्याचंही नुकसान, पुराच्या पाण्याने रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने शेतात जाण्यासाठी अडचण. लातूरमधील हजारो हेक्टर शेती पुरात खरडून गेली, मदत नको, शेती दुरुस्त करून द्या, शेतकऱ्यांची मागणी, शेतातील माती वाहून गेल्याने शेतकरी संकटात. अहिल्यानगरमधील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला मुदत कर्जास मंजुरी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून 40 कोटींच्या मुदत कर्जास मंजुरी, शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणेंची माहिती. वर्ध्यातील सेलूमध्ये मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने शेतकरी मेळावा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री पंकज भोयर यांचीही उपस्थिती, तर येणाऱ्या काळात क्रॉप पॅटर्न बदलला पाहिजे, नितीन गडकरींचं मेळाव्यात मार्गदर्शन. मुंबईत मंगळवारपासून 3 दिवस पाणी कपात, शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये पाणी कपात, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. अहिल्यानगरमध्ये कॉलेजच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, भिस्तबाग परिसरातील घटना, हल्लेखोराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती, गंभीर जखमी विद्यार्थिनीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. कोल्हापूरमध्ये चिकन मटण दुकानातील उधारी वसूल करण्यासाठी अनोखी शक्कल, बहिरेश्वर गावात उधारीची रक्कम असलेल्या फलक गावाच्या चौकात लावलेला आहे. नागपूरच्या एका रुग्णालयात आणखी एक लहान मुलीचा मृत्यू, अज्ञात आजाराने मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती, मृत मुलगी मध्य प्रदेशातील परासियामधील असल्याची माहिती. भिवंडीच्या भुईशेत चिंबीपाडामध्ये धर्मांतराचा डाव, हिंदुत्ववादी संघटनांनी उधळून लावला, अमेरिकन नागरिकांसह 3 अटक. मीरा भाईंदरमध्ये काश्मीरा गुन्हे शाखेकडून थायलंड आणि म्यानमारमध्ये भारतीय तरुणांना फसवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश, प्रमुख एजंट आसिफ खान आणि रोहित मर्डाना यांना अटक.